सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता हळूहळू संपूर्ण जगाला जाणवू लागले आहे. मध्य पूर्वात वाढलेल्या तणावामुळे तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर प्रचंड मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. याचे पडसाद भारतावरही उमटताना दिसत आहे. विशेष म्हणजे या परिस्थितीमुळे आता घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नव्या दरानुसार घरगुती एल-पी-जी गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल ₹60 ची वाढ करण्यात आली आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ₹115 ने वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर तात्काळ लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे घराघरातील बजेटवर याचा थेट परिणाम होणार आहे. आधीच महागाईच्या ताणाखाली असलेल्या नागरिकांना आता आणखी आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकावर होणार असल्याचं व्यावसायिक सांगत आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन म्हणजेच आहारचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितलं आहे की अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे सध्या काही दिवसाचा गॅस साठा उपलब्ध आहे. त्यामुळे लगेचच दरवाढ होणार नाही. मात्र हा साठा संपल्यानंतर त्यांना नव्या आणि अधिक दराने गॅस सिलेंडर खरेदी करावा लागतील. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय इंधनाच्या दरातही वाढ होत असल्याने कच्च्या मालाची वाहतूक महाग होणार नाही आहे. भाजीपाला, धान्य, खाद्यतेल यासारख्या वस्तूंची आणखी महाग झाल्यास त्याचाही परिणाम खाद्यतेलाच्या किमतीवर होणार आहे. त्यामुळे महागाईचा हा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. दरम्यान या परिस्थितीवर हॉटेल व्यावसायिकांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. राजकीय स्तरावरही या मुद्द्यावर रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंबईचे प्रवक्ते सचिन कटारे यांनी राज्य सरकारला निवेदन पाठवून यावर तातडीनं मार्ग काढण्याचा मागणी केली आहे. त्यांच्या मते हा केवळ हॉटेल व्यावसायिकांचा प्रश्न नाही, तर शहरात हजारो कष्टकरी, विद्यार्थी आणि रोज हॉटेलवर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या पोटावर प्रश्न आहे. त्यामुळे गॅस वितरकाबाबत संतुलित आणि लवचिक धोरण राबवून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्येही नाराजीचं वातावरण दिसून येत आहे. अनेक महिलांनी संताप व्यक्त करत घरगुती अर्थकारण कोलमडल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे सरकारकडून विविध योजना जाहीर केल्या जात आहे, तर दुसरीकडे गॅस सिलेंडरच्या किमती वाढत असल्याने घर खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झालं आहे, असं अनेक गृहिणी सांगत आहे. आता आम्ही चुलीवर स्वयंपाक करायचा का? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर गॅस तुटवड्याच्या अफवाही पसरू लागल्या आहेत. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात वाढलेल्या तणावामुळे गॅसचा तुटवडा निर्माण होईल असा मेसेजमुळे काही शहरांमध्ये नागरिकांना घाबरून गॅस बुकिंगसाठी धाव घेतल्याचे चित्र दिसले आहे. विशेषतः कल्याण डोंबिवली परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सिलेंडर बुकिंग करण्यात सुरुवात केली आहे. मात्र गॅस वितरण संघटनेने स्पष्ट केलं आहे, की घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नाही आणि घरपोच पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र शासनाने एका एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार 2 गॅस सिलेंडर घेण्यामधील कालावधी 15 दिवसावरून वाढवून 21 दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे काही कुटुंबांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या सगळ्या परिस्थितीमागे मुख्य कारण आहे ते म्हणजे मध्य पूर्वात सुरू असलेलं युद्ध. अमेरिका, इस्रायल, इराण विरोधात कारवाई केल्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी ठिकाणावर मोठे हल्ले केल्याचा दावा केला आहे. तसंच इराणनेही अमेरिकेच्या लष्करी तळावर आणि तेल प्रकल्पावर हल्ले केल्याची माहिती समोर येत आहे. या युद्धामुळे जगभरातील तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्याचा परिणाम महागाईवर होत आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे, की तेलाच्या किमती जशा झपाट्याने वाढल्या आहेत, तशाच त्या कमीही होतील. मात्र सध्या तरी या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगाला, देशाला भोगावा लागत आहे. सारख्या देशांमध्ये इंधन, गॅसच्या किमती वाढल्याने महागाईचा आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे
येत्या काही दिवसात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर या युद्धाचे परिणाम अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या युद्धाबद्दल, या महागाईबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.